अस्सल गावरान घरगुती स्वाद चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज आपल्याला आंब्याचा मस्त असा गावरान तुपाचा शिरा दाखवणार आहे। आज आमच्या साहेबांची डिमांड होती की आंब्याचा शिरा बनव असं, तर चला मग आपण आंब्याचा शिरा बनवूया। पहिले आपण कढईत तूप टाकून घ्यायचं। 6-7 चमचे तूप टाकून घेतलं मी। गावरान गाईचं तूप टाकलं मी। लगेच मग आपण हाफ वाटी रवा घेतलेला आहे, 4 वेलदोड्यांची पूड घेतली, थोडे मनुके, काजू, बदाम आणि 1 आंब्याचा गर घेतला आहे आणि दूध आणि आपल्या आवडीनुसार साखर घ्या, तुम्हाला ज्या पद्धतीने गोड हवं असेल त्या। चला मग आता प्रथम आपण रवा टाकून घेऊया। रवा मस्त असा खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। बघा मैत्रिणींनो, कसा खमंग भाजला गेला रवा। असा खमंग भाजत आला की मग आपल्याला काजू आणि बदाम हे दोघंही टाकून पुन्हा व्यवस्थित थोडंसं 2 मिनिटापर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला काजू आणि बदाम मस्त असे खाताना क्रिस्पी लागतील। अगदी 2 मिनिटं झाले की लगेच आपल्याला मनुके टाकून घ्यायचे आणि मग आपला हा 1 आंब्याचा गर टाकायचा आहे। हा गर छान असा व्यवस्थित परतवायचा आहे, पूर्णपणे मॅश होईपर्यंत त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित हे मँगो असा व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे आपण, पूर्ण व्यवस्थित मिक्स होईपर्यंत। बघू शकता तुम्ही कसं मॅश करतोय मी। आमच्या तनूला तर अगदी आतुरता झालेली की कधी मँगो शिरा माझ्यापर्यंत येईल आणि साहेबांना पण। खूपच छान अप्रतिम होतो, नक्कीच करून बघा मस्त। तुम्हाला हवा तो मँगो घेऊ शकता, आंबा घेऊ शकता तुम्ही, हापूस किंवा मग केशर। मी हापूस आंबा घेतला। बघा कसा मस्त रंग आला आणि पूर्ण आपला आंबाही मॅश होऊन गेला त्यात। आता लगेच आपण वेलायचीची पूड टाकून घ्यायची आणि मग दूध टाकायचं आहे आपण। दूध असं व्यवस्थित आपल्या अंदाजानुसार, मी हाफ वाटी रव्याला पाव लिटर दूध घेतलं आणि मॅडम झाला का शिरा? बघा आमच्या साहेबांना अगदी घाई झालेली की तो आंब्याचा शिरा कधी माझ्यापर्यंत पोहोचेल असं। खूप वास सुटलेला आहे, पूर्ण बिल्डिंग मध्ये विचारताय काय चाललंय। आता याला पूर्ण असं तूप सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। बघा मैत्रिणींनो, कसा व्यवस्थित परतवला गेला आणि तूप सुटतंय साईडने, हे बघू शकता तुम्ही। आपला आंब्याचा शिरा तयार आहे। नक्कीच ट्राय करा आपण पण, आणि कमेंट करून मला कळवा की आंब्याचा शिरा तुम्हाला कसा आवडला की असं। चला आता आपण साहेबांना आपण आंब्याचा शिरा देऊ। आतुरतेने फार वाट पाहत आहे आमचे साहेब, आणि आपण त्यांना विचारू की आपला शिरा कसा झाला। बघा आता आमच्या साहेब आता टेस्ट करून कळवतील की आपला आंब्याचा शिरा कसा झाला। ट्राय करा साहेब आणि मला सांगा की आंब्याचा शिरा कसा झाला आपला।
कसा झालाय? किती किती मार्क्स पडले मला? 100 की 10? आउट ऑफ 10. चला आता साहेब खुश झाले, म्हणजे माझं आंब्याचा शिरा करून एक मला पण एक छान वाटलं की मैत्रिणींनो, आपला आंब्याचा शिरा आपण बघितलाच. असेच आपल्याला रोज नवनवीन पद्धतीचे व्हेज नॉन व्हेज मेनू बघायला मिळतील. तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करत चला. तसेच मी क्लाउड किचन चालवते. मी हेमलता देसले. आपल्याला नाशिकमध्ये जर पाथर्डी फाटा एरियामध्ये जर कुणाला ऑर्डर द्यायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला राहील. तर आपण व्हेज नॉन व्हेज अगदी घरगुती चवीचे घरगुती मसाल्यांनी बनवलेले सर्व प्रकारचे मेनू मिळतील आपल्याकडे. नमस्कार मैत्रिणी.